घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे। आजचा जी व्हिडिओ आहे ती व्हिडिओ अशा प्रकारे एखाद्या माणसाकडून लांबून वशीकरण करणे, एखाद्या माणसाला लांबून वशीकरण कसं करायचं बाबा। आपलं त्याच्याकडे काम आहे जमिनीचं, जमीन अडकलेली आहे, त्यानं आपली जमीन बळकवली। असे काही फोन येतात की आमची जमीन 4 एकर 5 एकर आमच्या अगोदरच वल्ला कोण चुलते कोण लिहून घेतलेले, ती जमीन आम्हाला महागारी देत नाही, असे काही कारण आहेत। असे भरपूर काही आपले आपले इंटरव्ह्यूचं काम असेल, काही परपंचाचं काम असेल आणि ते ऐकत नाही आणि ती काम आपल्याला करून घ्यायची त्याच्याकडून। असे काही जर प्रॉब्लेम असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला लांबून वशीकरण करायचं आहे। ती काय करायचं आहे आणि कसं करायचं हे सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उपाय सांगितला जाईल। तर काय करायचे, प्रत्येक महिन्यातला पहिल्या सोमवारी दिवशी करायचा उपाय। तो उपायाला सामान काय काय लागणार आहे, काय काय वस्तू सामग्री लागणार आहे ते आधी लिहून घ्या। आपत्कालीन मेलेला एखादा कावळा पाहिजे की जेणेकरून निसर्गीय रीतीनं वाहनाला धडकून कशाने एखाद्या प्राण्यानं मांजर एखाद्यानं झपाटून कावळा मारलेला असेल, रस्त्यावर पडून कावळा तुम्हाला आपत्कालीन कावळा मेलेला पाहिजे। त्या कावळ्याचे काय करायचे, तुम्हाला पंख काढून घ्यायचे, जेवढे होईल तेवढे जास्त पंख काढून घ्यायचे। पंख काढून घेतल्यानंतर तुम्हाला तसंच पुन्हा बोरीच्या झाडाकडे जायचे। बोरीच्या झाडाकडे गेले की त्या बोरीचे वाळलेले लाकडं काढून घ्यायचे, आपल्या बोटाच्या आकाराच्या काड्या काढून घ्यायच्या। त्याच्या काड्या घेतल्या की परत तुम्हाला अंजिराच्या झाडाकडे जायचे, अंजिराच्या झाडाच्या काड्या काढून घ्यायच्या। ह्या 2 झाडाच्या काड्या घेऊन आणि ते पंख तिन्हीचं एकत्र हातात बांधायचे, अगर धरायचे। तुम्हाला ती घेतलेलं तसंच काळ्या कुत्र्याकडे जायचंय। काळा कुत्रं राहावं, कुत्रं किंवा कुत्री राहावे। त्या काळ्या कुत्र्याच्या अंगावर 3दा ते उतरून घ्यायचं सगळं सामान आणि 3दा त्याला 3 वेळा त्याच्या अंगावर असा स्पर्श करायचा आहे, असं हळूहळू हाणल्यासारखं, आणि ती जाळून त्या सोमवारी त्याची राख करायची। राख केल्यानंतर त्याच सोमवारी त्याची राख झाल्यानंतर ते आपल्याला त्याच्या पाणी टाकून किंवा मवळाचा मध टाकून त्याच्या गोळ्या बनवून घ्यायच्यात। गोळ्या अशा बनवायच्या का हरभरे एवढाले, धामुके एवढाले, ज्वारी एवढाले, अशा एवढ्या बारीक बारीक गोळ्या बनवून घ्यायच्यात। गोळ्या बनवून घेतल्या की तुम्हाला ज्या दिवशी काही कोणाचं एखाद्याचं आपल्या कोर्ट कचेरीचं काम आहे आणि ती आज आपल्याला सह्या देणार आहे आणि नाही होय म्हणतोय, अगर तुमचं काही इंटरव्ह्यूचं काम आहे, कुठलं महत्त्वाचं काम आहे, एखाद्या माणसाकडून आपल्याला काम करून घ्यायचं आहे काही महत्त्वाचं, ती मौल्यवान काम राहावं, तर त्या दिवशी त्या माणसाला गोळी अशा अंगावर स्पर्श करायची, हाणायची। उघडं जिथं अंग आहे त्याचं उघड्या अंगावर ती गोळी फक्त लांबून मारायची आणि माझं एवढं एवढं काम कर म्हणून अशी गोळी मारायची लांबून। नाहीतर तीच गोळी एक त्याला चहामध्ये कशात खाऊ घातली तरी चालते। ती तुम्हाला लांबून वशीकरण होईल आणि तुमच्या कामाला ते होय म्हणेल, नाही म्हणणार नाही। आणि तुमचं ते काम कुठलं जे असेल परपंचाचं काही हिताचं, ते कामाला मदत व्हायला 100% होय म्हणेल ती। अशा भरपूर अशा काही अडचणी आहेत समाजामध्ये, ती चांगल्या कामासाठी वापरायची मित्रांनो। वाईट हेतूनं जर केलं तर ही परतवी गोल आहे, फिरून ती पाप आपल्याला फेडावं लागतं। चांगल्या कामासाठी वापरायचे फक्त, ही एक तोडगा म्हणा। अगर काही तांत्रिक उपाय म्हणू शकतात, जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करायचा, लाईक करायचे, घंटीचं बटन दाबायचे। आजची तारीख आहे 8/2007 8/7/1926 2026 आपण बनवत आहे। जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा। जय हरी।